आपल्याला माहिती आहे 10वी आणि 12वी हा आपला जो काही पुढं करिअर घडवण्याचा मूळ पाया असतो या. आणि 10वी आणि 12वीचं बोर्ड म्हणलं की सगळ्यांनाच टेन्शन येतं. मुलांपासून आईवडिलांपर्यंत सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आपला अभ्यास झालेला नसतो या. खूप कमी 8 दिवस म्हणा, 15 दिवस म्हणा, महिना म्हणा, खूप कमी दिवस राहिलेले असतात. त्यामध्ये आपल्याला सगळी प्रिपरेशन करायची असते. खूप टाईम कमी राहिलेला असतो. पण एवढ्या दिवसात आपल्या कमी वेळात होणार नाही. त्यासाठी तुम्हाला ते सगळं 100% रिझल्ट आणण्यासाठी टाईम टेबल खूप महत्त्वाचं असते. जर तुमचं टाईम टेबल असेल तर तुम्ही कमी वेळेत पण खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास करू शकता. त्यासाठी तुम्हाला रीडिंग आणि रायटिंग ही चांगल्या पद्धतीनं केलेली पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे तुम्ही कुठल्या पण फील्डला असा ना, सायन्स असो, कॉमर्स असो, आर्ट असो, पण त्यामध्ये तुम्हाला काही हार्ड सब्जेक्ट जातील तर काही सोपे जातील. जे सब्जेक्ट तुम्हाला सोपे जातात त्या सब्जेक्टला तुम्ही कमी वेळ दिला तरी काही होणार नाही. पण जे सब्जेक्ट तुम्हाला हार्ड जातात त्याला जास्तीत जास्त वेळ द्या, म्हणजे त्याचं प्रिपरेशन करायला तुम्हाला टाईम भेटेल आणि ते समजायला थोडा तुम्हाला वेळ पण जाईल. प्रिपरेशन करताना सब्जेक्ट अगोदर वाटून घ्या, कारण की जे सोपे सब्जेक्ट आहे त्यांना कमी वेळेमध्ये पण तुम्ही वाचून घेऊ शकताय. पण हार्ड सब्जेक्टला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो ना. समजा एका सब्जेक्टला तुम्ही जो हार्ड सब्जेक्ट आहे त्याला 2 तास वेळ द्या, 15 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि परत 2 तास द्या आणि 15 मिनिटाचा ब्रेक घेत चला मध्ये तुम्ही 2-2 तासाच्या अंतरावर. आणि समजा तुम्हाला मराठी आणि इंग्लिश सोपं वाटत असेल तर त्याला फक्त अर्धा तास द्या. त्यामध्ये तुम्ही जे चॅप्टर सुरू करताना वाचायला त्यामध्ये प्रत्येक चॅप्टरचं वेटेज पहा. कुठला चॅप्टर हा इम्पॉर्टंट आहे, ज्याला जास्त वेटेज आहे, तो चॅप्टर तुम्ही सगळ्यात अगोदर रीड करायला चालू करा. ज्या मागील वर्षीच्या क्वेश्चन पेपर असतील त्या तुम्ही जमा करून घ्या, मागून घ्या आणि त्याचाही अभ्यास तुम्ही चालू करा. म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन कळून जातील आणि त्याचा क्वेश्चन आन्सरचा सरावही होऊन जाईल. इम्पॉर्टंट चॅप्टरचेही तुम्ही नोट्स काढायला सुरुवात करा. जे जे टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत आहे त्याचे नोट्स काढा किंवा तुमच्या टीचरकडून इम्पॉर्टंट लिहून घ्या. प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला IMP क्वेश्चन काढायला मदत होईल. आता खूप सारा टाईम कमी राहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला सगळं वाचून होणार नाही. पण जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत आहे ते तुम्ही राईट डाऊन करू शकताय आणि रीड पण करू शकताय. खूप कमी वेळ असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रिपरेशन केलं पाहिजे. तुमच्याकडे खूप कमी टाईम राहिलेला आहे. जर तुम्ही टाईम टेबल बनवलं तरच तुमचं व्यवस्थितरित्या सगळा अभ्यास पूर्ण होईल, नाही तर मग तुमचं पूर्ण होणार नाही. आत्ता जसे मागचे दिवस गेले तसे आत्ताचेही दिवस निघून जातील. त्यामुळे पटकन तुमचं टाईम टेबल बनवून घ्या आणि लवकर उठा एवढे पेपर होऊस्तवर, कारण की जेवढं तुम्ही सकाळी पहाटे वाचताल तेवढं तुमच्या जास्त लक्षात राहील. पहाटे वाचून जेव्हा तुम्ही वाचन करत असता तेव्हा आपली जी एकाग्रता ही एकाच जाग्यावर असते, म्हणजे आपला पूर्ण फोकस हा अभ्यासामध्ये असतो. त्यामुळे तुम्ही पहाटे जेवढा टाईम देताल तेवढा तुमचा अभ्यासावर फोकस राहील. एकाच सब्जेक्टला तुम्ही 2 तास द्या आणि 15 मिनिटाचा ब्रेक घ्या, परत 1 तासानं सब्जेक्ट बदला, परत ब्रेक घ्या. असं करून तुम्ही तुमचं जेवढा शक्य होईल तेवढा अभ्यास करा, कारण की टाईम खूप थोडा राहिलेला आहे. आपल्याला आता टाईम जास्त राहिलेला नाही. आणि जे चॅप्टर आहे त्याच्या वेटेजनुसार तुम्ही इम्पॉर्टंट शोधून अभ्यास चांगला करा, कारण की तुमचा जर आत्ता पाया चांगला राहिला तर तुम्हाला CET, NEET, JEE यासारख्या एक्झाममध्ये डिफिकल्टी आढळणार नाही. तुम्ही ती इझिली क्वालिफाय करू शकताल. आणि नुसतं मोटिवेशनल स्पीच बघून काहीही होणार नाही. तुम्ही जेव्हा स्वतःहून फोकस तुमच्या अभ्यासामध्ये करताल तेव्हाच तुम्ही मनापासून अभ्यासाला सुरुवात करताल. कुठलेच व्हिडिओ बघून तुम्हाला काही होणार नाही. पण जेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगेन की आता आपल्याकडे टाईम राहिलेला नाही, आपल्याला अभ्यास करावाच लागेल, तेव्हाच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होताल. आणि मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असेच मोटिवेशनल
व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. माझ्याकडून काहीतरी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा मी प्रयत्न करेल. आणि जे मनापासून 12वीचा अभ्यास करत आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला आत्ता जी बोर्डाची एक्झाम येत आहे त्याला मनापासून ऑल द बेस्ट. चांगला पेपर लिहा आणि चांगला रिझल्ट आणा आणि खूप चांगल्या अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या तुमचं.